कळलं? हा बरं, पुढे बघूया आपण काय झालं. हा भीमरावांना वाचा, पुस्तकात वाचा. भीमरावांना सगळे बाबासाहेब म्हणत. हा आता तुम्हाला जो फोटो दाखवला ना भीमराव आंबेडकर, त्यांना सगळेजण काय बोलायचे? त्यांना भीमराव बोलत नव्हते. हा बरोबर, बाबासाहेब काय म्हणायचे त्यांना? बाबासाहेब, बाबासाहेब म्हणायचे. 1907 साली बाबासाहेब मॅट्रिक झाले. हा मॅट्रिक झाले म्हणजे त्यांचं शिक्षण शाळेमध्ये जात होते ना. 1907 म्हणजे आता 2021 आहे. आता साल कोणतं आहे? आता काय चालू आहे? आता कोणता साल चालू आहे? 2021 आता चालू आहे. हे केव्हाच होतं? खूप खूप वर्षांपूर्वी 1907 साली, खूप वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. तेव्हा आपला देश, भारत देश पारतंत्र्यात होता. आपल्या भारत देशामध्ये इंग्रजांचं राज्य होतं. मागे तुम्हाला सांगितलं ना, इंग्रज होते मुख्य आपल्या देशामध्ये. त्या काळातल्या यांची गोष्ट आहे सगळी. कळलं? मग या 1907 साली बाबासाहेब यांचं शिक्षण मॅट्रिक म्हणजे 10वी पास झाले. 10वी, पहिली, दुसरी, तिसरी, चौथी शाळेत शिकतात की नाही, तसं 10वी पर्यंत पास झाले ते. मॅट्रिक 1907 साली. समजलं? मॅट्रिक म्हणजे 10वी. कळलं? हा 10वी. तुम्ही सगळेजण आता कितवीत आहात? तिसरी मध्ये. मग चौथीत जाणार, मग 5वीत जाणार, 6वी, 7वी, 8वी, 9वी, 10वी होणार की नाही तुम्ही सगळेजण? हो की नाही? अजून पुढे काही वर्षांनी. तसं हे आंबेडकर, बाबासाहेब आंबेडकर 1907 साली मॅट्रिक पास झाले म्हणजे 10वी पास झाले. कळलं? आयुष का सारखा एक्झिट होतो रे? कळलं? पुढे काय दिले बघा. मुंबईतील पोयबावडी येथील चाळीत ते राहण्यास गेले. मुंबईमध्ये चाळ होती, पोयबावडी नावाची चाळ. म्हणजे घर होती, छोटी छोटी घर होती, अशी चाळ. समोरासमोर अशी घरं असतात, हो की नाही? चाळीमध्ये राहायला गेले. मुंबईमध्ये अशा वेगळ्या वेगळ्या चाळी आहेत. कळलं? पोयबावडी चाळीमध्ये ते राहायला गेले. पुढे काय झालं बघा. बाबासाहेबांनी रमाईंना घरीच लिहायला वाचायला शिकवले. शिकवलं. आधी त्या लहान होत्या, लहानपणी त्यांचं लग्न झालं, पण तेव्हा त्याला लिहिता वाचता येत नव्हतं. पूर्वीच्या काळात 1907 साली मुली शाळेमध्ये जात नव्हत्या. माहितीये ना तुम्हाला? मागे पण सांगितले ना, पूर्वीच्या काळामध्ये मुलींना शाळेत पाठवायचं नाही, मुलींनी अभ्यास करायचा नाही, बरीच काम करायचं, असं पूर्वीच्या काळात होतं. कळलं? मग या आंबेडकरांनी, बाबासाहेब आंबेडकरांनी रमाईंना घरीच शिकवलं, लिहायला वाचायला शिकवलं. कळलं? समजलं सगळ्यांना? पुढे बघा काय दिलं. बडोदा नरेश सयाजीराव गायकवाड यांची शिष्यवृत्ती घेऊन बाबासाहेब 1913 साली शिक्षणासाठी
अमेरिकेला गेले. कुठे गेले? कुठे गेले? बाबासाहेब. बघा मी काय विचारते, एकच वाक्य वाचलंय आपण, एकच वाक्य वाचलंय, त्याच्यावर मी प्रश्न विचारणार आहे. धडा जरा अवघड आहे, हे सगळं अवघड आहे ना समजायला, म्हणून एक एकच वाक्य वाचूया आणि नीट लक्ष द्या तुम्ही. आणि मी प्रश्न विचारते, समजून घ्यायचा प्रयत्न करा. आता मला सांगा, 1913 साली बाबासाहेब शिक्षणासाठी कुठे गेले? 1913 साली बाबासाहेब शिक्षणासाठी कुठे गेले? वैष्णव, बरोबर बरोबर, शाबास. कोण सांगताय? अजून कोण सांगताय? बरोबर वैष्णव. हा बोल स्नेहल, स्नेहल बोल. अमेरिका. अमेरिका जसा आपला भारत देश आहे ना, तसा दुसरा देश आहे अमेरिका. कुठे गेले ते? अमेरिकेला गेले. थांबा एक मिनिट, दाखवते. इकडे बघा, दिसतंय का तुम्हाला? हे सगळं चमकतंय. आपला भारत बघा कुठे आहे? हा आपला भारत देश. भारत, आपला भारत देश. भारत देशात आपण राहतो. भारत देश. काय लिहिलंय बघा, दिसतंय? भारत. आणि बाबासाहेब शिक्षणासाठी गेले कुठे? अमेरिका. हे बघा, अमेरिका. दिसलं? अमेरिका देशामध्ये गेले शिक्षणासाठी, विमानाने लांब गेले, दुसऱ्या देशात. बरोबर. समजलं सगळ्यांना? सगळ्यांना समजलं? मग अमेरिकेला जेव्हा शिक्षणासाठी बाबासाहेब गेले, मग त्यांच्याकडे पैसे खूप होते का? गरीब होते ते, पैसे नव्हते. विमानाने जायचं म्हणजे पैसे खूप पाहिजे ना. ते काय आगगाडीने जातो का? गाडीने जाता येतं? आगगाडी जाते तिकडे? नाही. पायी पायी जाता येणार आहे? नाही जाता येणार. विमानाने जायला पैसे खूप लागतात. आणि दुसऱ्या देशात शिक्षण घ्यायचं म्हणजे पैसे खूप हवे, हो की नाही? मग त्यांना कोणी मदत केली? बाबासाहेबांना शिक्षणासाठी कोणी मदत केली? कोणी मदत केली? बघा त्याच्यात वाचलं तुम्ही आता. बाबासाहेबांना कोणी मदत केली? हा बोल स्नेहल, बोल स्नेहल, बोल. बरोबर बरोबर. वाच वाच वाच. त्यांना कोणी मदत केली? बडोदा नरेश. बडोदा संस्थानाचे राजे. नरेश म्हणजे राजे होते त्या काळामध्ये आपल्या भारत देशामध्ये. आपला भारत देश आहे की नाही, आपला हा भारत देश आहे ना. आपल्या भारत देशामध्ये वेगवेगळे राजे होते पूर्वीच्या काळात. इंग्रजांचा काळ होता की नाही, त्या काळामध्ये वेगवेगळी संस्थानं होती. राजे राजे होते, वेगवेगळे भागामध्ये राजे होते संस्थानांचे. मग त्यावेळी बडोदा कुठे आलं? गुजरात. गुजरात राज्यामध्ये. आता याच्यात दिसतंय का? याच्यात दिसणार नाही, याच्यात दिसणार नाही. नकाशा भारताचा पाहिजे. एक मिनिट एकच मिनिट मी पटकन भारताचा नकाशा घेऊन.
हा आपला भारत देशाचा नकाशा आहे. भारत देश, भारतामध्ये वेगवेगळी राज्य आहेत. आता पूर्वीच्या काळामध्ये अशी राज्य नव्हती, तेव्हा संस्थान होती, संस्थान. हा, मग त्यांचे राजे होते. तर गुजरात मध्ये बडोदा आता वाचलं ना तुम्ही, बडोदा कुठे आलं? गुजरात. गुजरात मध्ये हा हे पण बडोदरा लिहिलंय बघा, दिसतंय का तुम्हाला? इथे आहे, तर तुम्हाला दिसणार नाही, खूप बारीक आहे ते. तुम्ही नंतर तुमच्या मोबाईल मध्ये नकाशा बघा गुजरातचा. हा गुजरात मधलं संस्थान आहे ते बडोदा. आता त्याला तेव्हा बडोदा म्हणायचं, बडोदरा. मग त्या बडोदा संस्थानाचे राजे नरेश म्हणजे कोण? नरेश. नरेश म्हणजे कोण? राजा. राजा किंवा राजे. बडोदा संस्थानाचे नरेश जे होते त्यांचं नाव काय? बडोदा संस्थानाचे नरेश, त्यांचं नाव काय? नाव काय त्यांचं? हा बोल स्नेहल, बोल स्नेहल, बोल. फक्त नाव सांग मला. बरोबर आहे, फक्त नाव सांग. ते जे राजे होते त्यांचं नाव काय? तू बरोबर सांगितले स्नेहल. स्नेहल तू बरोबर सांगितले, फक्त नाव सांग मला. बडोदा संस्थानाचे नरेश, त्यांचं नाव काय होतं? बरोबर बरोबर, मोठ्याने बोल ना. बरोबर आहे, मोठ्याने बोल. बरोबर, शाबास. सयाजीराव गायकवाड, त्यांचं नाव काय? सयाजीराव गायकवाड. सयाजीराव गायकवाड यांनी बाबासाहेबांना मदत केली. कशासाठी? कशासाठी त्यांना मदत केली? कशासाठी? कशासाठी मदत केली? हा, शिकण्यासाठी. शिकण्यासाठी पैसे खूप हवे होते की नाही अमेरिकेला जाण्यासाठी. अमेरिकेला शिकण्यासाठी गेले ना ते विमानाने, हो की नाही? आणि तिथे राहण्याचा खर्च, तिथे घर नव्हतं, मग तिथे राहण्यासाठी पण पैसे लागणार, खाण्यासाठी पैसे लागणार, पुस्तकांसाठी पैसे लागणार, सगळ्यासाठी पैसे लागणार ना. मग त्यांनी बडोदा संस्थानाचे जे नरेश होते सयाजीराव गायकवाड, त्यांनी बाबासाहेबांना शिष्यवृत्ती दिली. शिष्यवृत्ती दिली म्हणजे काय? शिष्यवृत्ती. शिष्यवृत्ती दिली, ते दिलंय ना. शिष्यवृत्ती म्हणजे काय? पैशांची मदत केली. त्यांना शिकण्यासाठी जेवढे पैसे लागत होते ते सगळे त्यांना सयाजीराव गायकवाडांनी दिले. तुम्हाला पण आता शिष्यवृत्ती मिळते ना. आपण तो फॉर्म भरतो, स्कॉलरशिपचा फॉर्म भरतो, फोटो लावतो. तुम्ही देता की नाही मला? दरवर्षी भरतो ना आपण, आणि मग तुम्ही सही करता त्याच्यावर, आठवतं ना? शिष्य बडोदा संस्थानाचे जे राजे होते सयाजीराव गायकवाड, त्यांनी बाबासाहेबांना शिष्यवृत्ती दिली, शिक्षणासाठी पैशांची मदत केली.
कळलं? कारण ते अमेरिकेला शिकण्यासाठी गेले ना, हुशार होते खूप. बाबासाहेब खूप हुशार होते, खूप अभ्यास करायचे. कळलं? म्हणून त्यांना पैशांची मदत केली शिकण्यासाठी. पुढे काय झालं बघा. त्यांनी पदवी प्राप्त केली. एकच वाक्य वाचा. त्यांनी पदवी प्राप्त केली. एकच वाक्य स्नेहल, स्नेहल एकच वाक्य वाचायचं. त्यांनी पदवी प्राप्त केली. वाचलं का सगळ्यांनी? हे बघा, त्यांनी पदवी प्राप्त केली. एकच वाक्य. पदवी म्हणजे काय माहिती तुम्हाला? पदवी इकडे बघा. आता तुम्ही सगळेजण आता कितवीत आहात? तिसरी मध्ये आहात. तुम्ही सगळेजण आता तिसरीत आहात, हो की नाही? तिसरी नंतर पुढच्या वर्षी चौथीत जाणार, त्याच्या पुढच्या वर्षी पाचवीत जाणार, नंतर सहावीत जाणार, मग सातवीत जाणार, आठवीत जाणार, 9वी 10वी पास होणार, हो की नाही? 10वी झालं त्याच्यानंतर काय? हा बरोबर, 11वी. 10वी पर्यंत शाळा असते. 10वी पर्यंत शाळा. पहिली, दुसरी, तिसरी, चौथी, पाचवी, सहावी, सातवी, आठवी, 9वी, 10वी शाळेमध्ये असते. मग 11वी कॉलेज मध्ये जाणार. कॉलेज, ओके नाही? 11वी. मग त्याच्या पुढे काय? 12वी. पुढे 13वी, त्याला म्हणतात फर्स्ट इयर. 13वी म्हणजे 14वी आणि 15वी, 3 वर्ष. 11वी 12वी 13 14 15 हे 3 वर्ष. परत कॉलेजचं शिक्षण, याला म्हणायचं फर्स्ट इयर. सेकंड इयर आणि थर्ड इयर. पहिलं शिक्षण असतं हे सगळं. हा 15वी. त्याच्या पुढे पण असतं, त्याच्या पुढे पण आहे, पण कोणाला आवडतं कोणाला आवडत नाही. कोणाला आवडत नसेल तर मग शिक्षण संपलं, 15वी थर्ड इयर पर्यंत झालं की मग काम करायला शोधतात, काम करायला बघतात सगळे. कोणाला अजून पुढे शिकायचं असेल ते पुढे पण शिकू शकतात. त्याच्या 13वीच्या 15वीच्या पुढे पण शिक्षण आहे, खूप शिक्षण असतं. कळलं का? पण तुम्हाला आवडत असेल तर पुढे शिकता येतं. 15 त्याच्यानंतर अजून 2 वर्ष आहे पुढे. त्याच्यानंतर डिग्री घेताय, काय म्हणतात, PhD करता येते. ते तुम्हाला हळूहळू पाहिजे, आता एवढंच लक्षात ठेव. कळलं? मग 10वी झालं त्यांचं, बाबासाहेब त्यांचं 10वी झालं. त्याच्यानंतर ते अमेरिकेला गेले, अमेरिकेला शिकण्यासाठी गेले शिष्यवृत्ती घेऊन. मग त्यांनी 11वी 12वी 13वी 14वी 15वी शिक्षण घेतलं आणि 15वी झालं. हे पास झालं की पदवी मिळते. पदवी मिळते आपल्याला, असं सर्टिफिकेट मिळतं. कळलं का? जसं 10वी पास झालं मग सर्टिफिकेट मिळतं की नाही? सर्टिफिकेट, प्रमाणपत्र. पास झाले, 10वी पास, त्याचं प्रमाणपत्र असतं, प्रमाणपत्र मिळतं.
11वी झालं, 12वी पास झाले, त्याचं पण प्रमाणपत्र मिळतं आपल्याला, हो की नाही, सर्टिफिकेट मिळतं. तसं पदवी पास झाले की त्याचं पण प्रमाणपत्र मिळतं. कळलं? समजलं का? हा, समजतंय का? समजतंय नक्की? एक मिनिट, माझ्याकडे आहे का बघूया. पदवीचं प्रमाणपत्र कसं असतं ते उद्या दाखवते तुम्हाला. हा, घरी असेल तुमच्या आईचं वडिलांचं तर बघा. हा, तर कसे बाबासाहेब बाबासाहेब अमेरिकेला गेले आणि तिथे त्यांनी पदवी मिळवली, शिक्षण पूर्ण केलं. 10वीच्या नंतर 11वी 12वी 13वी 14वी 15वी पास झाले आणि पदवी मिळाली त्यांना. कळलं का? हा, मग पुढे काय झालं बघा. पुढे काय झालं? तेव्हा वाचा वाचा. तेव्हा रमाईंचे सासरे रामजी मालोजी आंबेडकर व दीर आनंदराव यांचे निधन झाले होते. हा हा, काय झालं? तेव्हा रमाईंचे सासरे रमाईंचे सासरे आता रमाईंचे सासरे म्हणजे कोण माहितीये? बाबासाहेबांचे वडील. बाबासाहेबांचे वडील वडील बाबासाहेबांचे वडील यांचे वडील हे रमाईंचे सासरे. कळलं का? बाबासाहेबांचे वडील, बाबासाहेबांचे वडील होते ना बाबा, ते रमाईंचे कोण? सासरे. जसं तुमच्या घरी तुमचे आजोबा आहेत ना, आजोबा आयुषचे आजी आजोबा आहे ना इथे नाशिकला. मग ते तुझ्या आईचे कोण? आईचे कोण? सासू सासरे. कळलं? तुमच्या बाबांचे आई वडील तुमच्या आईचे कोण? सासू सासरे झाले ना. असं बाबा तुमचे आई बाबा. हा, तुमचे आई बाबा. आता बाबांचे वडील आणि आई. तुमच्या बाबांचे वडील आणि आई तुमचे कोण झाले? आजी आजोबा. आजी आजोबा, हो की नाही? मग ते आईचे कोण? तुमच्या आईचे कोण? सासरे. आणि आई म्हणजे सासू. कळलं का? हा, आणि वडिलांचे भाऊ वडिलांचे भाऊ. तुमचे काका मग ते आईचे कोण? आईचे कोण झाले? दीर. त्याला काय म्हणतो? दीर. पहिलं दीर आईचे हे दीर झाले. हा, नातं आहे. आता ही जरा वेगळी नाती आली ना, एक सांगा बरं का पालकांनी मुलांना. आणि वडिलांचे आई वडील आईचे कोण झाले? सासरे सासू सासरे.
समजलं? मग तसं रमाईंचे रमाईंचे सासरे आणि दीर कोण 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 होतं बघा, सांगा बरं मला. रमाईंचे सासरे, त्यांचं नाव काय आहे त्याच्यात दिलंय? नाव काय? रमाईंचे सासरे कोण कोण होते? तुम्ही आता वाचलंय त्याच्यात, एकच वाक्य वाचलं ना आपण, मी त्याच्यावरच विचारते. परत बघा माझ्याकडे बघा. स्नेहल माझ्याकडे बघा. स्नेहा इकडे बघ. स्नेहल इकडे बघ. इकडे बघ आयुष. रमाईंचे सासरे कोण होते? त्यांचं नाव काय? हा बोल स्नेहल बोल. बरोबर, बस एवढंच विचारलं. मी काय विचारलं? मी विचारलं ना तेवढंच सांगायचं. आणि स्नेहल तू खूप हळू बोलते, आवाज मोठा काढ ना. किती हळू काढते, मोठ्याने बोलत नाहीये तू अजिबात. ऐका परत ऐका, मी काय विचारलं? रमाईंचे सासरे कोण? त्यांचं नाव काय? हा आयुष बोल. आयुष. परत आयुष छान वाच माऊ, छान वाच, उच्चारण चांगलं कर. काय वाचतोयस? हा व्यवस्थित वाच. सासरे कोण? हा रामजी. हा बरोबर बरोबर. आंबेडकर. हा बरोबर. सावकाश सावकाश छान वाचायचं आयुष. वाचन छान कर. रामजी, मालोजी, आंबेडकर हे रमाईंचे सासरे होते आणि रमाईंचे दीर कोण होते? त्यांचं नाव पण दिलेलं आहे त्याच्यात, वाचा बरं. रमाईंचे नाही दीर. मी काय विचारलं? दीर कोण होते? रमाईंचे दीर. तुम्ही वाचलं आता. अंकुश नुसता बसू नको, वाच. हा बोल आयुष बोल. हा बोल स्नेहल बोल. हा बोल 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 आयुष बोल. बोल बोल. अरे हो म्हणतेस ना माऊ, वाच ना. हा नाव वाच. काय स्नेहल तू थांब जरा, थांब. आयुष काय सांगतोय बघ. बोल आयुष, बरोबर बोल. परत सांग आयुष. आयुष तू सारखा आईला विचारू नको, तू माझ्याशी बोल. चुक आलं तर मी सांगते तुला, कळलं का? छान बोलायला मी सांगते तुला, आईला सारखं विचारू नको. तुझं डोकं चालवणार नाही तू काहीच. बोल परत सांग, परत सांग. मी काय विचारलं? रमाईंचे दीर कोण? त्यांचं नाव काय? अरे बरोबर वाचतोयस मग, वाच ना. बरोबर वाचतोयस, वाच. हा वाच. राव आहे. आनंद राव. आयुष कसं वाचायचं आयुष? आयुष इकडे बघ. आनंद राव असं दिलंय ना नाव. आनंद राव वाच.
हा आता बरोबर. आनंदराव. आनंदराव. हा कळलं. काय नाव होतं रमाईंच्या धीरांचं नाव काय होतं आनंदराव. आणि काय झालं रमाईंचे सासरे रामजी काय रामजी मालोजी आंबेडकर आणि धीर आनंदराव दोघांचं निधन झालं. म्हणजे काय झालं असेल निधन झाले. निधन झाले म्हणजे काय असेल निधन झाले म्हणजे काय झालं माहितीये वारले ते वारले. कळलं निधन झाले म्हणजे वारले किंवा देवाज्ञा झाली. किंवा त्याला म्हणतात देवाग्नी. कळलं त्यांचं निधन झाले म्हणजे ते वारले. कोण कोण सासरे आणि दीर. सासरे कोण होते रामजी मालोजी आंबेडकर आणि दीर कोण होते आनंदराव. दोघांचं निधन झालं. कळलं हा समजलं. मग पुढे काय झालं बघू. पुढचं वाक्य वाचा आता. पुढचं वाक्य वाचा. त्यामुळे कुटुंबाची सगळी जबाबदारी रमाईंवर पडली. त्यामुळे कुटुंबाची सगळी जबाबदारी रमाईंवर पडली. रमाई रमाई म्हणजे कोण बाबासाहेबांच्या पत्नी हो की नाही. आणि घरामध्ये बाबासाहेब अमेरिकेला गेले शिक्षणासाठी अमेरिकेला गेले होते. आणि घरी कोण होतं घरी कोण होतं कार्तिकचं काय झालं जातोय इकडे भारतामध्ये घरी बाबासाहेब इथे भारतात नव्हते ते अमेरिकेला गेले होते हो की नाही. त्यांनी तिकडे पदवी प्राप्त केली आणि इकडे त्यांचे वडील आणि त्यांचे भाऊ त्यांचं निधन झालं. आणि रमाईंवर कुटुंबाची जबाबदारी पडली. सगळं काम रमाईंना करावं लागलं. सगळं लक्ष देणं घरामध्ये काय पाहिजे काय हवं नको सगळं बघायला रमाईंवर जबाबदारी पडली. कळलं हा. आता 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 तुमच्या घरी सगळी जबाबदारी सगळी कुटुंबाची जबाबदारी कोण घेतं. सगळं काम कोण बघतं घरामध्ये तुमच्या तुमचे आई बाबा बघतात की नाही हो की नाही. तुमचे आई बाबा सगळं बघतात घरामध्ये खायला हवं काय कपडे हवे तुम्हाला शिक्षणाचे पैसे हवे सगळं बाबा बघत असतात की नाही तुमचे हो की नाही. मग तसं रमाईंवर सगळं जबाबदारी पडली कारण बाबासाहेब अमेरिकेला गेले आणि रमाई इथे एकट्याच होत्या. आणि त्यात त्यांचे सासरे म्हणजे आंबेडकरांचे वडील आणि भाऊ दोघही वारले. ते वारले दोघही. त्यामुळे सगळं काम रमाईंना करायला लागलं. सगळी जबाबदारी पडली कुटुंबाची. कळलं. पुढे बघा काय झालं. आता बघा तुम्हाला माहितीये आपल्या शाळेत कार्तिकच्या वर्गात आयुषच्या वर्गामध्ये दिया आहे ना. दिया आठवते का सगळ्यांना. दिया आता जॉईन नाहीये पण दियाचे वडील बाबा
वारले, मागे मागे वारले ना दियाचे वडील. दियाचे वडील वारले, मग सगळी जबाबदारी आईवर पडली. दियाच्या आईला तर सगळं बघावं लागतं ना, काम करावं लागतं आणि पैसे मिळवावे लागतात. मग आई करते की नाही, दियाची आई सगळं काम करून पैसे मिळवते आई आता, हो की नाही. म्हणजे सगळी जबाबदारी आईवर पडली दियाच्या, कारण तिचे वडील वारले, हो की नाही. मग तसं इथे रमाईचे सासरे आणि दीर वारले, मग सगळी जबाबदारी रमाईंवर पडली. कळलं? सगळं काम बघावं लागलं त्यांना, काय हवं नको घरामध्ये सगळं रमाबाईंना करावं लागलं. पुढे काय झालं बघा. रमाईंचा, पुढे वाचा, रमाईंचा स्वभाव मितभाषी, दृढ निश्चयी आणि स्वाभिमानी होता. रमाईंचा स्वभाव, यांचा स्वभाव कसा होता? कसा होता स्वभाव? त्या खूप कमी बोलायच्या, बडबड 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 करायला त्यांना आवडायचं नाही, थोडंसंच बोलायचं. मितभाषी, काय काय तुम्हाला माहितीये, प्रत्येक माणसाचा मुलांचा स्वभाव वेगळा वेगळा स्वभाव असतो. काही काही मुलं खूप गप्पा 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 मारायला आवडतात, काही काही जण शांत बसतात. आपल्या वर्गामध्ये पण होतं की नाही असं? तुम्हाला माहितीये ना, आपल्या वर्गात सुमेध आहे ना आपल्या वर्गामध्ये, तो कसा शांत बसतो, हो की नाही. काही जण इकरा आहे ना, इकरा पण शांत बसणारी, मितभाषी, हो की नाही. पण अंकुश किंवा स्नेहल किंवा अजून कोण आहे, कार्तिक, हे बडबड बडबड करायला आवडतं. कुणाल याला पण बडबड बडबड करायला, गप्पा मारायला खूप आवडतं, हो की नाही. प्रत्येकाचा स्वभाव, त्याला काय म्हणायचं, स्वभाव. प्रत्येकाचा स्वभाव असतो. काही जण खूप गप्पा मारतात, काही जण शांत असतात, हो की नाही. प्रत्येकाचा स्वभाव वेगळा वेगळा असतो. मग तसा या रमाईंचा स्वभाव मितभाषी. पहिला शब्द बघा, मितभाषी. इकडे लक्ष द्या. मितभाषी म्हणजे काय? कमी बोलणाऱ्या, सारखी बडबड 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 करणार नाही, थोडंसंच बोलणार, मितभाषी. अजून कसा होता? दृढ निश्चयी. म्हणजे पक्क्या ठामपणे निश्चय करायचा, की आता ठरवलं की अभ्यास करायचा आणि पहिला नंबर आणायचा, तर त्या पक्क ठरवून करणार. दृढ निश्चय पक्का करायचा त्या. दृढ निश्चयी, ठाम निश्चय, की मी आता अभ्यास करून पहिला नंबर आणणार, असा निश्चय केला, मग काम करणार त्याच्यासाठी. पहिलं दृढ निश्चयी. आणि कसा होता? स्वाभिमानी. म्हणजे कसं? स्वाभिमानी होता, त्यांना असं आवडायचं नाही कोणी काय म्हणतात त्याला, स्वाभिमानी म्हणजे, एक मिनिट स्वाभिमानी म्हणजे काय, की काय म्हणूया, म्हणजे कोणी आपल्याला समजा रागवलं, तर आपण काय करतो, उलट उत्तर देतो किंवा हे करतो की नाही. तर त्यांना तसं आवडायचं नाही, कळलं का? स्वाभिमानाने वाग जगायचं. समजायला अवघड आहे असं कन्सेप्ट थोडी. बरं, ठीक आहे, बरं सांगते मी तुम्हाला बोलून त्याच्यावर. पुढे बघा काय दिलं. त्या कर्तव्यनिष्ठ व स्वसुख त्यागी होत्या. त्या कर्तव्यनिष्ठ व स्वसुख त्यागी होत्या, म्हणजे त्या काम करायच्या, स्वतःचं जे काम आहे ते बरोबर पूर्ण करायचं. कर्तव्यनिष्ठ,
जसं आता तुम्ही सगळेजण आता लहान आहात, शाळेत जाता, तुमचं कर्तव्य काय? शाळेत अभ्यास करणं, चांगला अभ्यास करणं, आईचं बाबांचं ऐकणं, हे तुमचं कर्तव्य आहे की नाही? हो की नाही? तुमचं काम आहे ना कर्तव्य, त्याला म्हणायचं कर्तव्य. आई बाबांचं ऐकणं, सांगितलेलं ऐकणं, हे तुमचं कर्तव्य आहे. हो की नाही? मोठे मोठे झाले की तुम्ही आई बाबांची काळजी घेणं, कारण आई बाबा म्हातारे होणार. हो की नाही तुमचे? मग तुम्ही जेव्हा मोठे मोठे व्हाल मग आई बाबांची काळजी घेतली पाहिजे तुम्ही, हे तुमचं कर्तव्य झालं. तशा या रमाई पण कर्तव्यनिष्ठ होत्या आणि स्वसुख त्यागी होत्या. स्वसुख त्यागी म्हणजे काय? स्वतःला त्रास झाला तरी चालेल पण दुसऱ्यांना मदत करायची. कळलं? हे सगळे खूप अवघड भाषा आहे याच्यामध्ये. अशा खडतर स्थितीतही मनाची शांतता आणि घरातील एकोपा अबाधित ठेवण्यासाठी त्यांनी फार कष्ट सोसले. आता त्यांचे सासरे आणि त्यांचे दीर दोघं वारले. हो की नाही? पण कोणी घरामध्ये कोणी वारलं की सगळे वाईट वाटतं की सगळ्यांना दुःख होतं, त्रास होतो. हो की नाही? आणि काम करून पैसे मिळवणारा जर कर्ता पुरुष घरातला गेला तर मग सगळी जबाबदारी घरातल्या स्त्रीवर पडते. हो की नाही? मग तरी सुद्धा रमाई घाबरल्या नाही. रमाबाई आंबेडकर या घाबरल्या नाही. त्यांनी सगळ्यांना मिळून एकत्र मिळून त्यांनी काम केलं, सगळ्यांची काळजी घेतली. कळलं? काय केलं त्यांनी फार कष्ट सोसले, खूप काम केलं, खूप त्रास सहन केला. बाबासाहेबांच्या अनुपस्थितीत त्यांच्या विधवा भाऊजाईला व तिच्या मुलाला त्यांनी अंतर दिले नाही. वाचताय का तुम्ही? वाचा, नाही तर समजणार नाही. वाचले काय केलं? जेव्हा बाबासाहेब अमेरिकेला गेले होते, बाबासाहेब कुठे होते? अमेरिकेला, शिक्षणासाठी अमेरिकेला गेले होते. आणि इथे भारतामध्ये रमाईंचे सासरे आणि दीर दोघं वारले. हो की नाही? मग घरामध्ये कोण? त्या दीराची बायको, भाऊजाई त्यांची, आणि रमाई आणि तिचा मुलगा, असे 3 जण होते. पण रमाईंनी त्यांच्या भाऊजाईला सुद्धा अंतर दिलं नाही. तिचा मुलगा होता त्याच्याकडे पण लक्ष दिलं. कळलं? त्यांचे वाचा पुढे. त्यांचे उत्तम प्रकारे पालन पोषण केले. हाल अपेष्टातही कधी कुरकुर केली नाही. काटकसरीने प्रपंच करून पतीच्या अभ्यासात अडचण येईल अशी एकही गोष्ट त्यांनी केली नाही. आता इकडे बघा, हे जरा सगळं ना इतकं अवघड आहे समजायला, असे धडे ठेवतात. इकडे बघा, आता इकडे बघा, बाबासाहेब अमेरिकेला शिक्षणासाठी गेले होते. रमाई इथे भारतामध्ये होत्या आणि त्यावेळी त्यांचे सासरे
आणि हे दीर, सासरे आणि दीर वारले. आता घरामध्ये कोण पैसे कोण मिळवणार काम करून? हे दोघ जण वारले. घरामध्ये पैसे नव्हते, कमी होते पैसे त्यांच्याकडे, हो की नाही? मग तरी पण रमाई घाबरल्या नाही, खूप काम केलं, कष्ट केले, थोडे थोडे पैसे वापरले, हो की नाही? आणि त्यांची आनंदराव दीराची पत्नी, आनंदराव दीर होता की नाही त्यांचा, त्याची बायको होती, आनंदरावाची बायको, तिला आणि तिच्या मुलाला, त्या दोघांना अंतर दिलं नाही, त्यांची पण काळजी घेतली त्या दोघांची रमाईनी. कळलं? कळलं? आणि बाबासाहेब तर अमेरिकेला होते, मग त्यांना शिकण्यासाठी पैसे कमी पडायला नको म्हणून रमाईने खूप त्रास सहन केला. कळलं? मग आणि त्यांना पैसे पुरवले. कळलं? मग पुढे काय दिलं? आता पुढे बघा काय दिलं. दीन दलित समाजाचे भवितव्य सुधारण्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यासह रमाईंनी स्वतःला झिजवले. त्या काळामध्ये जातीभेद होता. आपल्या भारत देशामध्ये जातीभेद होता. उच्चवर्णीय, नीच कनिष्ठ वर्णीय असा जातीभेद होता. काही विशिष्ट जातीतील लोकांना लांब बसवायचे, शिक्षणासाठी वर्गात द्यायचे नाही, शाळेमध्ये येऊन बसू द्यायचे नाही, असा जातीभेद होता. त्यांनी दीन दलित समाजाचे भवितव्य सुधारण्यासाठी डॉक्टर आंबेडकरांसह यांच्यासह रमाईंनी स्वतःला झिजवले. आणि मग हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दलित समाजासाठी खूप काम केलं ना, मग त्यांच्या बरोबर रमाईंनी पण खूप काम केले दीन दलित समाजासाठी. खूप दुःखे वाट्याला आली तरी रमाईंनी कधी खंत बाळगली नाही. आणि त्यांना खूप त्रास सहन करावा लागला, दुःख आली त्यांच्या वाट्याला, तरी त्यांनी खंत केली नाही की मलाच का त्रास, मलाच सगळे त्रास देतात, मलाच हे होतं, असं त्यांनी कधीही केलं नाही. कळलं? त्यांनी नेहमी दुसऱ्यांसाठी काम केलं. स्वतःला त्रास झाला चालेल, दुसऱ्यांना मदत केली. कळलं? प्रसंगी एखादे सुख वाट्याला आले तर त्या हुरळूनही गेल्या नाही. रमाईंना कारुण्याची मूर्ती असे संबोधले जाते. आणि कधी कधी छान काहीतरी आनंदाची गोष्ट झाली तर लगेच खूप आनंद झाला असं पण केलं नाही. खूप आनंद झाला आता मज्जा करूया असं पण केलं नाही त्यांनी. कळलं? आणि कधी दुःख वाट्याला आलं तरी ते सहन केले. आणि यांना काय म्हणायचंय? कारुण्याची मूर्ती. म्हणजे या रमाबाई खूप प्रेमळ होत्या, सगळ्यांना जीव लावायच्या, सगळ्यांना मदत करायच्या, खूप प्रेमळ होत्या, रागवायच्या नाही कधी कोणाला. कळलं? अशा प्रेमळ स्वभावाच्या होत्या. कारुण्याची मूर्ती म्हणून संबोधले जाते. रमाईंना कारुण्याची मूर्ती असे संबोधले जाते. कळलं? त्यांच्या समोर संकटाचे डोंगर उभे होते तरी त्या कधीही डगमगल्या नाही. त्यांनी शांतपणे सर्व संकटे झेलली, आपल्या दुःखांकडे दुर्लक्ष करून इतरांचे दुःख दूर केले. आणि या रमाईंना स्वतःला खूप संकट आली, त्यांच्यावर त्रास झाला, त्यांना पैसे नव्हते, खायला नव्हतं, तरी सुद्धा त्यांनी दुसऱ्यांना मदत केली. स्वतःला त्रास झाला चालेल पण दुसऱ्यांना मदत, असा त्यांचा स्वभाव. कळलं? ही सगळी भाषा खूप अवघड आहे याच्यातून समजायला. पुढे बघा काय दिलं. बाबासाहेबांनी आपल्या ज्ञानाचा उपयोग विषमता दूर करण्यासाठी केला. देशात दीन दलितांवर खूप अन्याय आणि अत्याचार होत असत,
त्यांच्याकडून त्यांचा इतरांकडून नेहमी अपमान होत असे. त्यांना मान सन्मान व मानवी हक्क मिळावे म्हणून सामाजिक न्यायाचा लढा उभारला. त्यांनी सामाजिक कार्यासाठी जीवन वाहून घेतले होते. अशा परिस्थितीत रमाईंनी संसाराचा गाडा समर्थपणे चालवला. त्यांनी आपल्या पतीस मोलाची साथ दिली. आता बाबासाहेब आंबेडकर वाचलं का सगळ्यांनी? खूप अवघड आहे सगळी भाषा समजायला. तुम्हाला वाचलं? वाचलं? बाबासाहेब आंबेडकरांनी त्या काळामध्ये दलित समाजाचे लोक होते की नाही, त्यांना अस्पृश्य म्हणून, म्हणजे त्याला हात नाही लावायचा. काही काही लोक होते ना, त्या समाजाच्या लोकांना हात नाही लावायचं. त्यांना हात लावत स्पर्श केला तरी आंघोळ करायचं. किंवा शाळेमध्ये त्यांच्या मुलांना वर्गात बसवायचे नाही, लांब बसायचं बाहेर, असं त्या काळामध्ये होतं. पण रमाईंनी आणि त्यासाठी बाबासाहेबांनी खूप काम केलं. त्यांना मान सन्मान मिळवून देण्यासाठी, त्यांना मदत करण्यासाठी रमाईंनी त्यांना साथ दिली. कळलं? त्यांच्या